तुम्हाला सुद्धा भरपूर जास्त ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सचा त्रास होतो का? तुमची सुद्धा चेहऱ्याची स्किन, हातापायांची स्किन काळवंडलेली असते. चेहऱ्यावर भरपूर सारे पिंपल्स येतात आणि पिंपल्स जरी गेले तरी पिंपल्सचे डाग राहतात. त्यामुळे चेहरा काळा दिसतो, निस्तेज दिसतो आणि रुक्षसुद्धा दिसतो. चेहऱ्यावर तर ग्लो अजिबातच दिसत नाही आणि चेहऱ्याची स्किन ना एकदम डल आणि एकदम डॅमेज झाल्यासारखी दिसते. तर अशा सगळ्या गोष्टींसाठी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे घरगुती फेस मास्क, ज्याच्यामध्ये मी वापरलेली आहे मसूर डाळ. मसूर डाळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या स्किन केअरमध्ये आणि आपल्या घरगुती उपायांमध्ये स्किन केअरसाठी मसूर डाळ खूप जास्त महत्त्वाची आहे आणि सगळ्या डाळींमध्ये डाळींची राणी म्हणून मसूर डाळ ओळखली जाते, ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याला छानपैकी पिंकिश असा गुलाबी गुलाबी रंग येतो. त्याच्यानंतर मी वापरलेले आहेत तांदूळ. तांदळामध्ये सुद्धा खूप छान लाईटिंग, ब्राईटिंग आणि शायनिंग प्रॉपर्टीज आहेत, जे आपल्या स्किनला छान ग्लोईंग करायला मदत करतं. आपला रंग उजळण्यासाठी खूप जास्त मदत होते तांदळाची. तर तांदूळसुद्धा घेतलेले आहेत आणि मसूर डाळ या दोघांचा वापर करून आज आपण आपल्या चेहऱ्यावरची जी काही हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, चेहऱ्याचा काळेपणा आहे, चेहऱ्यावरचे डागधब्बे आहेत, चेहरा सुरकुतलेला आहे किंवा चेहरा निस्तेज झालेला आहे, तर या सगळ्या गोष्टी या एका फेस मास्कमुळे अगदी छान पद्धतीनं क्लिअर होणार आहेत. आता इथे काय करायचं आहे, तर इथे पावडर करण्यापूर्वी ना डाळ आणि तांदूळ व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. जर तुम्ही धुवून घेतले तर ते व्यवस्थित सुकवून घ्यायचे, नाहीतर तुम्ही तयार केलेली पावडर लगेच खराब होऊ शकेल. तर त्यासाठी व्यवस्थित कपड्यानं पुसून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जितकी आपल्याला बारीक करता येईल तेवढी छानपैकी बारीक याची पावडर करून घ्यायची. आता तुम्ही बघता या पद्धतीनं मी पावडर करून घेतलेली आहे. आता मी ही खूप जास्त बारीक केलेली आहे. याच्या अगोदरची माझ्याकडे थोडीशी पावडर शिल्लक आहे एका टाईमची, तर ती मी थोडीशी जाडसर केलेली आहे, जेणेकरून स्क्रबचं सुद्धा काम ते छान पद्धतीनं करेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही फेस मास्क, कुठलीही घरगुती गोष्ट आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करण्यापूर्वी चेहरा आपला स्वच्छ असणं गरजेचं आहे. हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओजमधून सांगत असते. तुम्ही फेसवॉशने किंवा कच्च्या दुधाने चेहरा धुवून घ्या आणि त्यानंतर आता इथं मी फेस मास्क जो आहे तो आपला बनवते. आता माझ्याकडे हे अगोदरचं थोडंसं एका टायमिंगचं पीठ शिल्लक होतं, ज्याच्यामध्ये थोडंसं जाडसर मी वाटून घेतलेले आहे मसूर डाळ. तांदळाचं पीठ समप्रमाणात घेतलेलं आहे, 1 चमचा, आणि त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे कच्चं दूध आपल्या चेहऱ्यासाठी खूपच जास्त खूप महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे डागधब्बे असतात किंवा चेहऱ्यावर ते येणाऱ्या सुरकुत्या वगैरे असतात ते खूप जास्त कमी व्हायला, चेहरा आपला छान ग्लोईंग आणि टवटवीत दिसायला मदत होते. तर छानपैकी 5 ते 10 मिनटं कच्चं दूध टाकून हे सगळं मिश्रण जे आहे ना ते व्यवस्थित ठेवून द्यायचं, जेणेकरून डाळ आणि तांदूळ हे आपण कच्चंच मिक्सरला बारीक केलं होतं, त्याच्यामुळे ते थोडंसं त्या पाण्यामध्ये दुधामध्ये भिजतं आणि त्यानंतर 5 ते 10 मिनटानंतर थोडंसं हे मिश्रण घट्ट होईल. तर त्यासाठी पुन्हा थोडंसं दूध आपण त्याच्यामध्ये टाकायचे आणि थोडीशी क्रीमी कन्सिस्टन्सी, मास्कच्या कन्सिस्टन्सीमध्ये थोडंसं आपल्याला ते तयार करून घ्यायचं आहे. आता इथं मी थोडंसं दूध पुन्हा ॲड केलेलं आहे आणि छानपैकी थोडंसं ते पातळ करून घेतलेलं आहे आणि आता हे मी माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करते. आता चेहऱ्यावर अप्लाय करताना हे थोडंसं, जर तुम्हाला ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्सचा जास्त त्रास असेल तर थोडंसं जाडसर बारीक करून घ्यायचं मिक्सरवर, जेणेकरून आपलं जे स्क्रब आहे ना तर ते खूप छान होणार आहे. आता माझ्याकडे हे जे आहे तर हे थोडंसं मी जाडसरच वाटलेलं आहे आणि आत्ताचं जे मी बनवून ठेवलेलं आहे पीठ, तर ते थोडंसं एकदम फाईन पावडर केलेली आहे, जेणेकरून मी कधी अशा पद्धतीनं थोडंसं जाडसर ठेवते, कधी मी एकदम बारीक पावडरसुद्धा करते. आता हे व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावर, मानेवर, हातापायांवर तुम्हाला हवं असेल तर छानपैकी अप्लाय करून घ्यायचं. याचा हा मी सिंगल कोट आता इथे लावून घेते. हा सिंगल कोट मी माझ्या चेहऱ्यावर लावलेला आहे आणि त्यानंतर ना 5 ते 10 मिनटं हे थोडंसं सुकेपर्यंत ना थोडा वेळ थांबायचं. आता हा खूप जास्त जाड लेअर लावलेली नाही आहे, त्यामुळे ही पटकन सुकून जाते. आता हे सुकलेलं आहे. आता हे सुकल्यानंतर ना थोडंसं आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरले, त्यामुळे थोडंसं आपल्याला असं आकसल्यासारखं वाटतं किंवा ओढल्यासारखं वाटतं, तर जास्त सुद्धा सुकून द्यायचं नाही. आता त्यानंतर ना याची जी आहे ती दुसरी लेअरसुद्धा मी अप्लाय करणार आहे, जेणेकरून आपल्याला याचे डबल बेनिफिट मिळतील. तर थोडंसं आता 5 ते 10 मिनटानंतर हे सुकलं आहे आणि त्यानंतर राहिलेलं जे मास्क माझा शिल्लक होता, तर तो मी सेकंड लेअर आहे तीसुद्धा आपल्या चेहऱ्यावर छान पद्धतीने अप्लाय करून घेते. तर हे जेव्हा आपण आपल्या चेहऱ्यावर लावतो ना, तर आपला चेहरा छानपैकी ग्लोईंग, शायनी आणि ब्राईट व्हायला खूप जास्त मदत होते. तर इथं मी सेकंड लेअरसुद्धा अप्लाय केली आणि आता ही सुकेपर्यंत थोडा वेळ थांबते. आता हे जसं सुकत येईल ना तसं आपण लगेच
त्याचं थोडंसं स्क्रबिंग करायला घ्यायचं आहे, मसाज करायला घ्यायचं आहे, जेणेकरून कुठलाही फेस मास्क कुठलीही होम रेमेडी अप्लाय केल्यानंतर फक्त ती अप्लाय करून आपल्याला त्याचे बेनिफिट मिळत नाही, तर ते अप्लाय केल्यानंतर आपण जितकं छान त्याला मसाज करू, छान पद्धतीनं सर्क्युलर मोशनमध्ये हलक्या हाताने, तितके जास्त बेनिफिट आपल्याला मिळतात. कारण ब्लड सर्क्युलेशन खूप जास्त पद्धतीनं वाढतं आणि त्याचा परिणाम म्हणजे आपली कुठलीही होम रेमेडी जी आहे ना, तर ती आपल्याला नॅचरल ग्लो देण्यासाठी आणि आपल्या स्किनला शाईन आणि ब्राईट देण्यासाठी खूप जास्त महत्त्वाची ठरते. आता इथं थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तांदूळ आहे, तर त्याच्यामुळे थोडंसं ते ओढल्यासारखं होतं, कडक होतं, लगेच सुकून जातं. तर त्यासाठी थोडासा पाण्याचा ओलसर हात घ्यायचा आणि आपल्या हाताने छानपैकी हे स्क्रब करायचं. आता या स्क्रबमुळे काय होतं, चेहऱ्यावरचे जे पण काही पिंपल्सचे वगैरे डागधब्बे असतील, काळे डागधब्बे असतील, तर ते लाईट व्हायला मदत होते, चेहरा ग्लो करायला मदत होतो, चेहऱ्यावर एक छान पद्धतीनं चकाकी यायला मदत होते. कारण या स्क्रबमुळे आपल्या चेहऱ्यावरची जी काही डेड स्किन असेल, जी काही घाण असेल, धूळ मिट्टी असेल, तर ती निघून जायला मदत होते आणि या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या शरीराला, आपल्या चेहऱ्यासाठी नको आहे, त्या सगळ्या निघून गेल्यानंतर छान आपला चेहरा लाईट आणि ब्राईट होतो. तर छान मी मसाज केलेला आहे, स्क्रब केलेला आहे आणि त्यानंतर ना थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा. कोणतंही फेस वॉश वगैरे केमिकल कोणतंही अप्लाय करायचं नाही, फक्त प्लेन पाण्याने, नॉर्मल पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकताय चेहरा मी क्लीन केलेला आहे आणि चेहऱ्यावरती छान पद्धतीनं ग्लो आलेला आहे, चेहरा छान पद्धतीनं लाईट झालेला आहे, शायनी आणि ब्राईट झालेला आहे. आता कोणतीही गोष्ट अप्लाय केल्यानंतर एका ह्याच्यामध्ये रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही, रिझल्ट तुम्हाला नक्की मिळणार. थोडासा पेशन्स ठेवा आणि कंटिन्यू त्या गोष्टी ट्राय करत राहा, रिझल्ट तुम्हाला नक्की म्हणजे नक्की मिळणार. मलासुद्धा एका यूजमध्ये लगेच रिझल्ट इतका मिळालेला नाही, थोड्या दिवसानंतर तुम्हालासुद्धा नक्की रिझल्ट असा मिळेल. तर छान पद्धतीनं आपण चेहरा क्लीन केलेला आहे आणि त्यानंतर ना आपलं जे काही तुमचं रेग्युलरचं मॉइश्चरायझर वगैरे आहे, तर ते चेहऱ्यावर अप्लाय करायचं. कधीही बिना मॉइश्चराईज चेहरा आपला ठेवायचा नाही. कारण काय होतं की आपण या ज्या गोष्टी अप्लाय केलेल्या आहेत, तर त्याचे जे बेनिफिट आहे, तर ते आपल्या चेहऱ्यामध्ये लॉक होण्यासाठी, आपल्या स्किनमध्ये लॉक होण्यासाठी मॉइश्चरायझर खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ते कधीही स्किप करायचं नाही. तर आता ना मी इथं तुम्हाला फक्त रेडी होऊन दाखवते. इथं मी कोणतंही मॉइश्चरायझर वगैरे लावलेलं नाही आहे, की विदाऊट मॉइश्चरायझरसुद्धा आपण छान पद्धतीनं चेहरा माझा छान शाईन करतोय, ग्लो करतोय आणि चेहऱ्यावर ही जी आहे ना, तर ती नॅचरल चमक आहे, जी कोणत्याही केमिकलशिवाय आपल्याला घरातल्या फक्त 2च वस्तू वापरून मिळालेली आहे आणि जी आहे ना, तर ती खूप लॉंग लास्टिंग आहे. कारण कोणतीही गोष्ट केमिकल वगैरे आपण वापरतो ना, तर त्याचं आपल्या चेहऱ्याला रिॲक्शनसुद्धा होऊ शकते. पण या गोष्टींची रिॲक्शन वगैरे होत नाही. पण तरीसुद्धा तुम्ही पहिल्यांदा जर वापरणार असाल ना, तर त्याची पॅच टेस्ट करा. कारण मसूर डाळ खूप वर्षांपासून आपण सगळेजण ऐकत आलो आहोत की मसूर डाळ कोणत्याही फेस पॅकमध्ये वापरली जाते. चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.